ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून 3 तालुक्यांमधील पूरग्रस्तांना वैयक्तिक 50 टेम्पोची मदत। भूम, परंडा, कळंबमधील 10,000 कुटुंबांना मदत करणार। मदतीच्या किटवर शिंदेंसह सरनाईकांचा फोटो। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या मदत किटमध्ये 12 जीवनावश्यक वस्तूंचा समावेश। किटमध्ये पीठ, पोहे, डाळ, शेंगदाणे, तेलासह तांदूळ, साखर आणि ब्लँकेट। मदतीवर दाढीचे फोटो लावून पूरग्रस्तांना मदत हा निर्लज्जपणा। शिंदेंनी पाठवलेल्या मदतीवरून संजय राऊतांची एकनाथ शिंदे यांच्यावर टीका। किटमध्ये काय मदत आहे ते बघा, फोटोवर का लक्ष? अशा काळात राजकारण करणं दुर्दैवी, मदत होणं गरजेचं, शिंदेंचं विरोधकांना प्रत्युत्तर। गोष्टीचा बाऊ करू नका, विरोधकांना सुद्धा तशी मदत करायची असल्यास फोटो लावून मदत करा। शिंदेंच्या मदत किटवरील टीकेनंतर अजित पवार यांचा टोला। मदत करताना पक्षाचा विचार नको, बळीराजा जगला तर सगळे जेवाल, नाहीतर आपल्या सर्वांचे फोटो फ्रेम मध्ये लागतील। शिंदेंच्या मदत किटवरून अविनाश अभ्यंकर यांचा हल्लाबोल। टीका करणाऱ्यांनी कधी 1 किलो धान्याची तरी मदत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली का? मदत किटवरील टीकेनंतर तानाजी सावंतांचा सवाल। फोटो टाकून किंवा फोटो शिवाय कशी मदत करा, पण शेतकऱ्यांना मदत करा। शिंदेंच्या मदत किटवरील प्रश्नावर ओमराजे निंबाळकर यांची प्रतिक्रिया। ओला दुष्काळ जाहीर करा, कर्जमाफी करा, मुख्यमंत्री फडणवीसांकडे शेतकऱ्यांची मागणी। शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच तातडीची मदत करणार, आवश्यक तिथे निकष शिथिल करून मदत करणार, फडणवीसांची घोषणा। शिंदेंकडून धाराशिवमध्ये नुकसानीची पाहणी, ओला दुष्काळ जाहीर करण्यासह कर्जमाफी करा, महिलेची शिंदेंसमोरच मागणी। तर मदत करताना सरकार हात आखडता घेणार नाही, शक्य असेल ते करणार, शिंदेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री फडणवीसांकडून माढ्यातील निमगावमध्ये नुकसानीची पाहणी, कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, निमगावात फडणवीसांचं आश्वासन। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून सोलापूरमध्ये नुकसानीची पाहणी, तात्काळ पंचनामे करून अहवाल द्या, नुकसानग्रस्त ग्रामस्थांसाठी जेवणाची व्यवस्था करा, अजित पवार यांच्या अधिकाऱ्यांना सूचना। कृषी मंत्री भरडेंकडून छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहणी, अधिकारी पंचनामे करत नाहीत, शेतकऱ्यांनी वाचला तक्रारींचा पाढा, हेक्टरी 50,000च्या मदतीची मागणी। पंकजा मुंडेंकडून जालन्यामध्ये नुकसानीची पाहणी, पंचनामे करून लगेच मदत देणार, पंकजा मुंडेंची माहिती। तर पंकजाताई मदत करा असं म्हणत गोळेगावातील महिलांना पंकजा मुंडेंसमोरच अश्रू अनावर। शेतकऱ्यांसाठी 1 महिन्याचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार, भुजबळांची घोषणा। शेतकऱ्यांसाठी जे शक्य होईल ते सर्व करणार, भुजबळांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरे उद्या पूरग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर, धाराशिव, बीड, जालन्यासह छत्रपती संभाजीनगरमधील नुकसानीची ठाकरे पाहणी करणार। राज्यभरात झालेल्या पावसाच्या थैमानामुळे 14 जणांचा मृत्यू, बीड, धाराशिव, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीचा फटका, 100हून अधिक जनावरं दगावली। धाराशिवमध्ये मंत्री गिरीश महाजन यांचा ताफा, शेतकऱ्यांनी अडवला, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी। तर मी पैसे घेऊन आलो नाही, गिरीश महाजन यांचं वक्तव्य। पैसे घेऊन आलोय का असं म्हणतात, मग मंत्री आहेत तर फिरता कशाला? दिखाव्यासाठी दौरे काढून खर्च वाढवण्यापेक्षा हेक्टरी 50,000ची मदत करा, रोहित पवारांची महाजन यांच्यावर टीका। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।